आता बघणार आहोत पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। कोकण रेल्वे मार्गावर खेडच्या कशिडी बोगद्यासमोरच मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। अनेक रेल्वे विविध स्थानकात थांबवण्यात आल्यात। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यातून वाहणाऱ्या भारजा नदीला पूर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती। पुराचं पाणी शिरल्याने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर नदी किनारी असलेल्या घरातही पाणी शिरल्याचं दिसून आलं। चिपळूणचा सवतसडा धबधबा प्रवाहित झाला। मुसळधार पावसामुळे सवतसड्याचं रौद्ररूप पाहायला मिळतंय। प्रचंड वेगाने हा धबधबा वाहतोय। कर्जत खोपोली परिसरात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मुंबई पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय। साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। अमृतांजन पुलावरही पाणी साचले। खोपोलीच्या डोंगराळ भागात ढगफुटी झाल्याने सर्वत्र पाणी भरलंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झालंय। पावसाची स्थिती अशीच राहणार असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। रत्नागिरीत शनिवारपासून पावसाची संततधार सुरू असून खेडमधील जगबुडी नदीनंतर चिपळूणच्या वाशिष्ठी नदीने इशारा पातळीवरती वाहताना दिसते, तर राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। दापोली तालुक्यातील जामगे सातेरे नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीपलीकडच्या 7 गावांचा संपर्क तुटला। दापोली मंडणगड दादर पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळालं। नदीचं पाणी पुलावरून वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला। मुंबई गोवा महामार्गावर लोणेरे बायपास रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे कळायला मार्ग नाही। पहिल्याच पावसात हा रस्ता उखडला असून वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत मुसळधार पाऊस झाल्यानं पालघर नदीचं पाणी पुलावरून वाहत आहे, त्यामुळे दापोली मंडणगड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। नदी किनाऱ्यावरील 2 घरं पाण्याखाली गेल्यानं घरातील माणसं अडकून पडली आहेत। पालघर नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं दापोली मुंबईकडे जाणारी वाहतूक रखडली होती। तब्बल 3 तास वाहतूक ठप्प झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बोरघर तुळशी फाट्यावर पावसाचं पाणी आल्यानं महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे। मातवडी धरणाच्या विसर्गाचं प्रचंड पाणी महामार्गावर आल्यानं तब्बल 1 तास वाहतूक ठप्प झाली होती। मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या बोरघर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले। पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की त्यातून वाहनं वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आणि या महामार्गाच्या शेजारूनच चोरटी नदी वाहत असल्यानं पुराचा धोका निर्माण झाला। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पुराचं पाणी शिरलंय। दापोली शहरातील अहमदनगर खोंडा परिसरात ठिकठिकाणी पुराचं पाणी शिरल्यानं लोकांना बाहेर पडणं कठीण झालंय। जोरदार पावसानंतर दापोली मंडणगड मुंबई महामार्गावर वाहतूक खोळंबली। 3 घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने या घरात माणसं अडकून पडली आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंडणगड भिंगळोली एसटी डेपो ते शासकीय रेस्ट हाऊस समर्थ अपार्टमेंट या ठिकाणी पुन्हा पुराचं पाणी शिरलंय। पावसाचा जोर वाढल्यानं या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली। रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं मंडणगड माणगाव मुंबई मार्गावरील शेनाळी घाटात दरड कोसळली। यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून दरड हटवण्यासाठी यंत्रणा काम करते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शिवतर नामदरेवाडी दरम्यानचा रस्ता मुसळधार पावसामुळे अक्षरशः वाहून गेला। रस्त्याचा मोठा भाग खचून नदीच्या दिशेने वाहून गेला आणि त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। गुहागरच्या अजगोलीमध्ये मच्छीमारी बोट बुडाल्याची घटना घडली आणि या बोटीवरील 3ही खलाशांना वाचवण्यात यश आलंय। बोट दुरुस्तीसाठी नेत असताना जोरदार वाऱ्यानं उलटल्याची माहिती मिळते। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील खवटी गणपती वाडीला जोडणाऱ्या मार्गावरील पुलावरून नदीचं पाणी वाहू लागल्यामुळे वाडीचा संपर्क तुटला। जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यानं त्यांच्या उपनद्याही दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांवर तसंच पुलावरून पाणी वाहत आहे। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणजवळ पाणी साचल्याचं दिसून आलं। मुसळधार पावसामुळे महामार्गावर वालोपे इथे पाणी साचलं। गटारीचं पाणी महामार्गावर आल्यानं महामार्गाला नदीचं स्वरूप आल्याचं दिसून आलं।
पेणच्या चांदेपट्टी गावात गेली अनेक वर्ष दरड कोसळण्याच्या आणि जमिनीला तडे जाण्याच्या घटना घडत आहेत। त्यामुळे गावाला दरड आणि भूस्खलनाची भीती असल्यानं संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली राहतंय। कायमचं स्थलांतर होत असेल तर ठीक, अन्यथा आमची शेती सोडून जाणार नाही असा स्थानिकांनी इशारा दिला। रायगड रोहा इथल्या कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीचं पाणी रस्त्यावर आलं असून रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आलेली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुढील काही तास मुसळधार पावसाचे असून नागरिकांना खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं। महाडच्या विनेरे विभागात जोरदार पाऊस सुरू असून यामुळे तुळशीखिंड घाट रस्त्यात मातीचे ढिगारे रस्त्यावरती येताना दिसत आहेत। त्यामुळे संपूर्ण घाट रस्त्यावरून माती मिश्रित लाल पाणी वाहत असून वाहन चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर तुळशीखिंड घाट रस्त्यावर दरड कोसळण्याची भीती व्यक्त होते। कल्याणचा रायते पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नदीची पाणी पातळी वाढल्यानं पाणी पुलाला लागण्याची शक्यता असल्यानं खबरदारी म्हणून हा पूल बंद करण्यात आलाय। माळशेज मार्गे आळे फाट्याला जाण्याकरता टिटवाळा मार्गाचा वापर करावा लागणार आहे। सेल्फी आणि रील्स काढण्यासाठी तरुणाई भुशी धरणाच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात उतरताना दिसते। आपला जीव धोक्यात घालून केवळ रील्स आणि एका फोटोसाठी हे पर्यटक भुशी धरणाच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात उतरलेत। पोलीस आणि जीवरक्षक हे मज्जाव करत असताना देखील हे पर्यटक पाण्याच्या प्रवाहात जाताना दिसत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। पुराचं पाणी खेडच्या मुख्य बाजारपेठेत शिरल्यानं व्यापाऱ्यांची एकच तारंबळ उडाली। पुण्यात शनिवारी रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडं पडल्याचं दिसून आलं। मावळ परिसरात झालेल्या पावसानं देहूमध्ये इंद्रायणी नदीला पूर आला आणि या पावसामुळे इंद्रायणी नदीत वाढलेली जलपर्णी पूर्णपणे वाहून गेल्यानं इंद्रायणी नदीनं मोकळा श्वास घेतल्याचं चित्र दिसून येते। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरातील घाटावरून पाणी वाहू लागलं असून कुणीही नदीकिनारी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। पिंपरी चिंचवड शहरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। शहरात 7 ठिकाणी पावसामुळे झाड पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पिंपरी चिंचवड शहरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। 17 जुलैपर्यंत पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। पुणे घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर चोपड्यात पावसाला सुरुवात झाली। तालुक्यातील अडावत, ईदगाव, वडगाव बुद्रुक या गावांना पावसानं झोडपून काढले। शेतात पाणी शिरलं तर नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह वर्ध्यात जोरदार पाऊस झाला। पावसाच्या आगमनानंतर शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भागात पाणी शिरल्याची माहिती मिळते। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मानोरा, वाशिम, मालेगाव, मंगरुळपीर या 6 तालुक्यांमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि या पावसामुळे जिल्ह्यातील अडाण नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या मालेगाव तालुक्यातील शेतीमध्ये पुराचं पाणी घुसून शेतातील खरीप पिकाचं अतोनात नुकसान झालंय। वाशिमच्या धनज बुद्रुक परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यांना मोठा पूर आलाय। धनज गावाजवळच्या नाल्याला आलेल्या मोठ्या पुरामुळे धनज आंबोडा रस्ता बंद झालाय। वाशिम जिल्ह्यातील दमदार पावसानंतर लेंडी नदीला पूर आलेला एरंडा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाशिम राजा किनी मार्ग बंद झालेला आहे। पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्यात। गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्यातील बंगाडी गावात 3 वर्षीय मुलीची प्रकृती बिघडल्यानं आणि रुग्णालयात जाण्यासाठी मार्ग नसल्यानं तिच्या वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तुडुंब भरलेले 2 नाले ओलांडलेत। या नाल्यांमुळे गावापर्यंत रुग्णवाहिका येऊ शकत नसल्यानं आजारी मुलीला कडेवर घेऊन तिच्या बापाने प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं। सांगली आणि शिराळा तालुक्यासह अनेक जिल्ह्यांच्या अनेक भागात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असून गेल्या 24 तासांमध्ये 53 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे चांदोली धरण 53% भरलं। अमरावतीत ग्रामीण भागासह शहरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। विरारमधील कारगिल नगरमध्ये एक घर कोसळल्याची घटना घडली। दुर्घटनेवेळी घरात कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली। मात्र या घटनेनं अनधिकृत इमारती आणि चाळींचा प्रश्न ऐरणीवर आला।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात बुलेटवर स्वार होत पाहणी केली। यावेळी भाजप आमदार समाधान अवताडे यांनी त्यांचं सारथ्य केलं। मुख्यमंत्र्यांनी बुलेटवरून 65 एकर भक्तिसागर परिसरातून गोपाळपूर पत्राशेड दर्शनबारीची पाहणी केली। महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्यात येते अशी टीका विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केली। जरांगे यांनी ओबीसी मधून आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पिच्छा सोडून आपला मोर्चा बारामतीत शरद पवारांच्या घराकडे वळवावा आणि त्यांच्याकडून ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी पाठिंब्याचं लेखी पत्र घ्यावं असं आव्हान दिलं। विधानसभेला महायुतीला निवडून द्यायचंय, हौशे नवशे गवशे येतील, पण अजितदादा शब्द देणारा भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही अशा शब्दात अजित पवार यांनी जनसन्मान रॅलीत लोकांना आवाहन केलं। चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत कोणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही, आम्ही कोणाला धक्का लावू देणार नाही असं ते म्हणाले। बारामतीमधील जनसन्मान रॅलीमध्ये भुजबळांनी आरक्षणाच्या विषयावरून शरद पवारांवर टीका केली। आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यात आहे, त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे असं ते म्हणाले। विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते, त्यांना बारामतीतून फोन गेले म्हणून ते आले नाहीत असाही आरोप छगन भुजबळ यांनी केला। बारामतीमध्ये जनसन्मान रॅली आयोजित करण्यात आली होती आणि या रॅलीमध्ये बोलताना छगन भुजबळ यांच्या भाषणादरम्यान एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या आणि त्यामुळे भुजबळांना आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं। विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी दाखल झालेल्या शिवभक्तांच्या आक्रोशाचा उद्रेक पाहायला मिळाला। संभाजीराजे छत्रपती विशाळगडावर दाखल झाले होते, मात्र संतप्त जमावानं घरांची जाळपोळ करत दगडफेक केली आणि त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर सांगलीच्या इस्लामपुरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। भर पावसात सदाभाऊ खोत यांची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी जेसीबीनं त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका सीमा साळवे यांचे पिंपरी विधानसभा मतदारसंघात बॅनर्स लागलेत। विकासाला हवा चेहरा नवा असा अशा आशयाचे हे बॅनर्स दिसून येत आहेत। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात सीमा साळवे बंडखोरी करणार अशी चर्चा रंगू लागली। गणिताची परीक्षा सुरू असताना शेजारच्या मुलाच्या पेपरकडे डोकावून पाहिल्याच्या कारणावरून शिक्षकानं इयत्ता 9वीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली। मुख्याध्यापकाकडे हे प्रकरण गेलं असता त्यांनीही मारहाण केली। बुलढाण्यातील प्रबोधन विद्यालयात हा गंभीर प्रकार घडला असून पीडित विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरून शिक्षकासह मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या शिल्ले गावामधील काही टवाळखोर तरुणींनी चांगला चोप दिल्याची घटना घडली। यावेळी नागरिकांनी सुद्धा सदर तरुणाला चांगला चोप देत हात साफ करून घेतला। दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। जळगावच्या अंबरनेरमध्ये प्लायवूडच्या दुकानाला आग लागली असून लाखोंचं नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याची माहिती मिळते। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मसोड ते शिवनी गावच्या शिवारात वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला। हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या पथकानं जनावरांची वाहतूक करणारा एक टेम्पो पकडला आणि या टेम्पोमधून 8 जनावरांची सुटका करण्यात आली, तर दोघांना ताब्यात घेण्यात आलं। नाशिकच्या कसारा घाटात विचित्र अपघात झाला। एका कंटेनरनं 6 ते 7 वाहनांना धडक दिली। या अपघातात 13 ते 14 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते आणि या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।